कायदा सर्वांसाठी समान असतो आणि त्याच्या चौकटीबाहेर जाणाऱ्यांवर कारवाई अटळ असते। याच तत्वाप्रमाणे MIDC रोडवर वैभव वाईन्सच्या शेजारी रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या ओपन बारच्या प्रकारावर अखेर पोलिसांनी कडक कारवाई करत पूर्णपणे आळा घातला। नागरिकांच्या तक्रारीनंतर सायंकाळी 7 ते 9:30 दरम्यान पेट्रोलिंग करताना बारामती तालुका पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली आणि संबंधित वाईन्सलाही लेखी नोटीस दिली। कारवाई दरम्यान संतोष शहा, गुड्डू पान शॉप आणि अशोक लोंढे, मालिक टी टपरी हे ग्राहकांना रस्त्यावरच ग्लास, पाणी व इतर साहित्य देऊन उघडेपणे मद्यपानास प्रोत्साहन देत असल्याचं समोर आलं। त्यामुळे परिसरात मद्यपीची वर्दळ वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याशिवाय आशिष वाल्मिक, अंडा भुर्जी टपरी आणि नौशाद मुलानी नूर चिकन सेंटर हे परवाना विना व्यवसाय करत असल्याचंही उघड झालं। तसेच कचरा रस्त्यावर टाकून परिसर अस्वच्छ केल्याचंही निदर्शनास आलं। या प्रकरणी चौघांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 33 व 115 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे साहित्य व वाहने जप्त करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस अंमलदार भारत खारतोडे, नितीन ढवण, शशिकांत दळवी, निलेश वाकळे, हनुमंत पाटील, दादा दराडे, ओंकार भोसले, संतोष कांबळे यांनी केली। या धडाकेबाज कारवाईनंतर MIDC परिसरातील बेकायदा व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।